डावसमध्ये एकूण किती आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्या एका ठिकाणी उपलब्ध नगर जिल्ह्यामध्ये 11,000 जवळपास 12,000 कोटीची गुंतवणूक ही आपण डावसमध्ये यावर्षी त्याचे करार केले आहेत. हा जो काही आज आपण उद्घाटन केला आहे हे 2025 साली त्यांनी आमच्याशी एमओयू केला होता आणि रेकॉर्ड टाईममध्ये एका वर्षामध्ये याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे. अशा दोन्ही गोष्टी एकत्रित एका वर्षामध्ये अतिशय रेकॉर्ड वेळेत आज आपण पाहू शकतो की त्यांनी एवढी मोठी इंडस्ट्री उभी केली आणि ती प्रोडक्शनमध्ये देखील गेली. सर लोकायुक्त कायदा जो आहे तर तो मंजूर झाला आहे का? कारण लोकायुक्त कायदा मंजूर झालेला आहे आणि त्याच्या पुढच्या प्रोसेसही सुरू झालेल्या आहेत. त्या कायद्याने लोकायुक्त सिलेक्ट करण्याकरता ज्या काही प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत ते ऑलरेडी सुरू झाले. मोहोळमध्ये त्रास दिला जातो असं आपण भाषणामध्ये म्हटलात, उद्योगांना कुठेतरी त्रास दिला मध्ये मला इथनं काही तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर मी पोलिसांना सांगून त्याच्यावर कारवाई पण केली होती. म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं उद्योग वाढायचे असतील तर कायदा सुव्यवस्था पाहिजे आणि कोणी जर त्रास देणार असेल उद्योजकांना तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. सर ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने मोठी इंडस्ट्री ती आहे, कसं बघता या सगळ्या प्लॅनकडे? मी मगाशी देखील माझ्या मनोगतातून सांगितलं की भरतजी गीतेंसारखे जे महाराष्ट्रातले उद्योजक आहेत, जी एक शंका निर्माण केली जाते की महाराष्ट्रातल्या जे उद्योजकांना डावसमध्ये जाऊन एमओयू का केला जातो, त्याला हे उत्तर आहे खरं तर. कारण त्यांचं जेबी आहे आणि एफडीआय त्यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्यांचं आम्हाला कौतुक आहे. साधारणतः डावसमध्ये आपण गेलो तर किती कोटी रुपयांचे आलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती वाटा आहे? 30 लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक एमओयू आम्ही डावसमध्ये केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितले की त्याच्यामधले 75% आम्ही अंमलबजावणी करतो आणि बाकीच्या देशातल्या राज्यांमध्ये 35% अंमलबजावणी होते. तर महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. मैत्रीसारखं ऍप आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे उद्योजक महाराष्ट्राकडे अट्रॅक्ट होतात. उद्योगासाठी किती उद्योजक गेलेल्या काळामध्ये मी सांगितलं ना, मागच्या वर्षी जवळजवळ 16 लाख कोटीचे प्रकल्पाची गुंतवणूक एमओयू आम्ही केले. या वर्षी 30 लाख कोटीचे केले, वेगवेगळ्या सेक्टर मधले केले. MMRD आहे, सिडको आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्री आहे आणि ती सगळी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्याच कमिटीवर आहे. मी त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. आता हे मागच्या वर्षीचा माझा जो करार होता त्यावेळी नगरमध्ये माझ्या बरोबर आणखी एक दुसऱ्या बेवरेजेसच्या कंपन्या आल्या होत्या, त्याचबरोबर तौराल इंडिया ही होती. या वर्षीचा काही मला एवढा कराराबद्दल माहिती नाही, कारण यावर्षी मी काही करारामध्ये नव्हतो. पण आमचा स्वतःचा 500 कोटीचा हा करार होता जो वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेकमध्ये आम्ही तो पूर्ण केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा उद्योगाचा राजदूत म्हणून मला जे संबोधित केलं त्याबद्दल मला नक्कीच गर्व वाटतो. पहिला प्रोजेक्ट चाकणमध्ये 2 वर्षात, दुसरा प्रोजेक्ट अवघ्या 1 वर्षामध्ये सुपा अहिल्यानगरमध्ये, जिथे ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची चॅलेंजेस असल्यामुळे टेक्निकल कॅपॅबिलिटी कमी असलेली लोक इथं मिळतात. सर्वांनाच पुणे आणि मुंबईमध्ये राहायचं आहे, तरीसुद्धा मी ह्याला एक चॅलेंज घेऊन उद्योगाचं एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे, विकास हा समतोल झाला पाहिजे. विदेशामध्ये मी जर्मनीमध्ये जिथे 10 वर्ष राहिलो तिथे जर पाहिलं माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी माणसं आहेत तर एक लॉन्जिन सारखी वॉच आणि BMW सारखी कार ही 5,000 आणि 10,000 लोकसंख्येच्या गावात बनते, ती महाराष्ट्रात आणि भारतात का बनवू शकत नाही? ह्या उद्देशानेच मी जर्मनी सोडून 2014ला आलो होतो आणि आज अवघ्या 10 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल उद्योगाचं राजदूत म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठी एक प्रशंसेची आणि एक अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं.